गुड मॉर्निंग मंडळी. आज आमचा दिवस स्पेशल असणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत ॲलपी हाऊस बोट राईडला. खरं सांगायचं झालं तर या अनुभवाची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. फोटो आणि व्हिडिओमध्ये खूप वेगळा पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्ष अनुभवायची वेळ आली होती. तर चला आमच्यासोबत ॲलपीच्या शांत बॅकवॉटर्समध्ये फिरूया, हाऊसबोटमधला पूर्ण अनुभव घेऊया आणि हा दिवस कसा गेला ते पाहूया. चला तर सुरू करूया आजचा व्लॉग. आता तुम्हाला आमची हाऊसबोट आतून दाखवते. ही 2 बेडरूम हाऊसबोट आहे. अटॅच वॉशरूम आहे, AC आहे आणि स्टार्टिंगला एक हॉल आहे. एकंदरीत ही हाऊसबोट म्हणजे पाण्यावरचं छोटंसं घरच. परीचा मूड ऑन झाला की मग आईलाही डान्स करावा लागतोच. हाऊसबोटमधला भन्नाट अनुभव घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत पुढच्या डेस्टिनेशनकडे, दॅट इज
जटायू अर्थ सेंटर. जटायू अर्थ सेंटरला पोहोचण्याच्या आधी या ठिकाणामागची एक सुंदर पौराणिक कथा जाणून घेऊया. रामायणानुसार जेव्हा रावण माता सीतेचं अपहरण करून लंकेकडे घेऊन जात होता, तेव्हा जटायू या पराक्रमी गरुडाने रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये भीषण युद्ध झालं. रावणाने जटायूचे पंख छाटले आणि जटायू या डोंगरावरती कोसळले, अशी श्रद्धा आहे. त्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना त्यांना जटायू भेटले. जटायूने सीतेला कोण घेऊन जातंय याची माहिती दिली आणि श्रीरामांच्या कुशीत प्राण सोडले. स्थानिक श्रद्धेनुसार या परिसरात भगवान श्रीरामांच्या पाऊलखुणांनाही जतन करून ठेवण्यात आले आहे, ज्यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक तेथे येतात. जटायूचे शौर्य, त्याग आणि स्त्री रक्षणाच्या संदेशाच्या स्मरणार्थ केरळमधले हे भव्य जटायू अर्थ सेंटर उभारण्यात आलं आहे. चला आता प्रत्यक्ष पाहूया हे अद्भुत ठिकाण आणि त्यामागचा इतिहास व श्रद्धा यांचा अनोखा संगम. आलेपीवरून आता आम्ही पुढे निघालो त्रिवेंद्रमला आणि तिथे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर यांचं दर्शन घेण्यासाठी. श्री पद्मनाभ स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी आम्ही पोहोचलो कोवलम बीचवर. सोन्यासारखा मावळता सूर्य, समुद्राच्या लाटा आणि दूरवर दिसणारं प्रसिद्ध कोवलम लाईट हाऊस. दिवसाचा शेवट करण्यासाठी यापेक्षा सुंदर ठिकाण असूच शकत नाही. समुद्र किनाऱ्यावरील सुंदर वातावरणात आम्ही माझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस प्रेमाने साजरा केला. प्रवासात मिळालेला हा आनंदाचा क्षण आमच्यासाठी कायमच खास आठवण बनून राहील. आणि अशाच सुंदर आठवणींसोबत आमच्या केरळ ट्रिपचा हा दिवस संपला. पुढच्या भागात आणखी एका नवीन ठिकाणाची सफर आणि नवीन अनुभव घेऊन भेटू. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.